आज नागपूर शहर येथे शिवभोजन संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे आणि इथे विविध क्षेत्रामधून सुद्धा इथे पुरुष आणि महिला सुद्धा उपस्थित आहे। त्यांच्या हातात फलक देखील सुद्धा आहे। त्या फलकवर सुद्धा लिहिलेलं आहे शिवभोजन ही योजना नाही, ती उपाशी पोटाची आस आहे। तर 10 रुपयात अन्न शिवभोजनच धन्य असे या फलकवर सुद्धा लिहिलेले आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। भाऊ, काय सांगणार आहे? तुम्ही आज आंदोलन करताय, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहे? शिवभोजन संघटना आंदोलनासाठी या ठिकाणी संविधान चौकात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ही संघटना उतरलेली आहे। याचं कारण असं आहे की ज्या गरीब लोकांना 10 रुपयामध्ये हे शिवभोजन संचालक जे अन्न देतात, जेवण त्यांना भोजन रोजचं देतात, त्या शिवभोजन संघटनेच्या चालकांच्या आज 6-8 महिन्यापासून त्यांचं बिल मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। घराचा किराया, मजुरांचे पैसे, धान्याचे पैसे हे करता करता सर्व लोकांनी आपले दागदागिने सर्व गहाण ठेवलेले आहे। आता त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे। अशा परिस्थिती कारण त्यांच्या दुकानात जाऊन किराणेवाले, त्यांच्या दुकानात जाऊन सगळे भाजीपालेवाले, धान्यवाले रोज त्यांच्याकडे चक्रा मारतात। ते आज देऊ उद्या देऊ हे त्यांचं सुरू आहे। पण सरकारने अजूनपर्यंत आम्ही सर्व प्रयत्न केले, आमदारांना भेटलो, खासदारांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, पालकमंत्र्यांना भेटलो, पण त्यांनी आपलं जर हे लोकशाहीचं जे सरकार आहे हे अजिबात टच मस व्हायला तयार नाही आहे। म्हणून काल परवा आम्ही पत्रपरिषद घेतली आणि शिवभोजन संघटनेच्या आता चंद्रपूरवरून, वर्धेवरून, नागपूरची सगळी मंडळी, भंडाऱ्याची मंडळी, गोंदियाची मंडळी ही सगळी या ठिकाणी आलेली आहे। जर यांनी आमच्या मागण्या या 4-5 दिवसामध्ये जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून, आम्हाला वेळ पडली तर मुख्यमंत्र्याचाही घेराव करावा लागला तर निश्चित रूपाने आम्ही करू, पण आम्ही शिवभोजनवाल्यांचा हक्क मिळवून देऊ। तुम्ही या अगोदर भाऊ मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलेले आहे, अनेकदा प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतलेले आहे, आंदोलन सुद्धा करण्यात आलेले आहे, पण तुमच्या मागण्या पूर्ण करण्यात नाही आलेल्या आहे। पण समोरची भूमिका काय असणार आहे? गेल्या काही दिवसापासून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, आमदारांना भेटलो, पालकमंत्र्यांना भेटलो, सर्वांना आम्ही भेटलेले आणि आपली व्यथा त्यांना सांगितलेली आहे। पण हे सगळे सरकार आहे महायुतीचं, हे कुंभकर्ण्यासारखं आहे, झोपलेलं सरकार आहे, झोपाच्या सोंग घेतलेलं आहे सरकारने। हे सरकार काही जागा होत नाहीये, म्हणून आज आम्ही संविधान चौकामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। जर या सरकारने 8 दिवसामध्ये थकीत अनुदान दिलं नाही तर सर्व आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सर्व शिवभोजन केंद्र चालक ढोल बजाव आंदोलन करतील आणि त्यांना जे झोपलेले आहे हे जे महायुती सरकारचे नेते यांना जागवण्याचा प्रयत्न करतील। नक्की शिवभोजन संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही ढोल वाजवून आंदोलन करणार आहोत। देशरात्रीकरता रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।